नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती। व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तिलोत्तमा काढणार चक्क आता सारंग आणि सावलीला घराच्या बाहेर। तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, राजकुमारने जो काही मूर्खपणा केलेला असतो हा तुम्ही पाहिलाच असेल, कारण की राजकुमारने चक्क सारंगच्या जागेवरती जाऊन सारंगच्या नावाने सगळे काही सह्या करून कंपनीतले चक्क सगळे काही पैसे लुटलेले असतात। त्याच्यामुळे आता राजकुमार म्हणतो की ह्या सगळ्याचा बदला मी कसा घेतोय ना ते तुम्ही बघाच, कारण की नाही तुमची सगळ्यांची मी जिरवली तर मी नावाचा राजकुमार नाही। पण इकडे आता सारंग आणि सावलीच्या आयुष्यामध्ये ही ताराने आता खूप मोठा घोटाळा केलेला असतो, कारण की ते हे सगळे गेलेले असतात हनीमूनसाठी, परंतु ही मूर्ख तारा मात्र सावलीच्या आयुष्यामध्ये एका वनव्यासारखी मागे राहिलेली असते, कारण की काही ना काही सावलीच्या आयुष्यात कोटाने केल्याशिवाय हिला शांत बसवत नसतं। चक्क त्या रिसॉर्टमध्ये जाऊन तुम्ही पाहिलंच असेल की सारंग आणि सावलीची रूम आतमधून लॉक करून टाकते आणि सगळे काही तिथल्या लोकांना पैसे देते आणि म्हणते की काही जरी झालं तरी यांच्या दुरावा निर्माण होईल असं काही पण करा। तर इकडे आता सारंग आणि सावलीला माहीतच नसतं की ॲक्च्युली इकडे कंपनीमध्ये काय घोटाळा झाला आहे। तर इकडे तिलोत्तमा देखील आता खुश असते की सारंग, सावली, सोहम आणि ही तारा सगळेजण बाहेर फिरण्यासाठी गेलेले आहेत, एन्जॉय करण्यासाठी गेलेले आहेत म्हणून, पण कंपनीमध्ये एवढा मोठा घोटाळा राजकुमारने करून ठेवलेला असतो की आल्याच्या नंतर सगळं काही सारंगच्या अंगलटच येणार आहे। तर सारंग आणि सावली हे सगळेजण तिथे 2 दिवस मज्जा करतात आणि तुम्ही पुढे बघचाल देखील की ह्या ताराचा डाव देखील सावली आपले उलटवून लागते आणि हे दोघेजण देखील मस्त रोमॅन्टिकमध्ये त्यांची ट्रिप एन्जॉय करतात। तर मित्रांनो, हे सगळं झाल्याच्या नंतर मात्र आता ताराला देखील कळतं की आपला प्लॅनिंग पूर्णपणे फेल झालेला आहे, कारण की ऐश्वर्याच्या सांगण्यावरून तारा हे सगळं करत असते। तर इकडे आता मात्र कंपनीमधील सगळे काही पैसे लुटून राजकुमार तिथून फरार झालेला असतो। राजकुमार म्हणतो की आता सोहम आणि सारंग, नाही तुमची सगळ्यांची मी जिरवली तर नावाचा राजकुमार नाही, कारण की तुम्ही मला घराच्या बाहेर काय काढलं तर आता तुमच्या सगळ्यांना देखील मी तुमची लायकी आणि जागा नक्कीच दाखवतो। तर हा राजकुमारने चक्क कंपनीतले सगळे पैसे घेऊन पळून गेलेला असतो। तर इकडे आता सारंगच्या नावाने सह्या केल्यामुळे कंपनीवरती खूप मोठा लोड देखील येतो, कारण की सारंगच्या नावाने सगळी काही फसवेगिरी झालेली असते। तर इकडे आता तिलोत्तमाला मात्र ज्यावेळेस कंपनीतून कॉल येतो आणि सांगितलं जातं की चक्क सारंगच्या अकाउंटवरून 20 ते 25 लाख रुपये कंपनीतले काढलेले गेलेले आहेत आणि सारंगने स्वतः साईन दिलेले आहे, त्यावेळेस मात्र तिलोत्तमाला कळत नाही की एवढे 20-25 लाख रुपये कुठे गायब झाले। तर त्यावेळेस मात्र तिलोत्तमा सारंगला कॉल करत असते आणि कंपनीतले मेंबर्स देखील सारंगला कॉल करत असतात, परंतु सारंगला तिथे नेटवर्क नसतं हे तुम्हाला देखील माहीत आहे। त्याच्यामुळे कंपनीतले सगळे काही पैसे घेऊन राजकुमार फरार झालेला असतो। पण आता राजकुमार तर बाजूला राहिला, पण तिलोत्तमा म्हणते की कंपनीमध्ये एवढा लॉसेस झाले कसं काय, आणि तोपर्यंतच हे सगळं त्या राजकुमारने, ऐश्वर्याने आणि राजकुमारने प्लॅन करून केलेलं असतं। तर आता राजकुमारने आणि ऐश्वर्याने हा सगळा प्लॅनिंग बनवलेला असतो भयानक। त्याच्यामुळे नंतर आता ऐश्वर्या म्हणते की तुम्ही बघितलंस का आई, हे सगळं कोणी केलेलं आहे, सारंगने चक्क त्या मूर्ख मुलीवरती 25 लाख रुपये उडवले आणि आपल्या कंपनीचा किती लॉस केला। तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर तिलोत्तमाच्या पायाखालची जमीन सरकते की एवढे 20-25 लाख रुपये कुठे सारंगने खर्च केले असतील। तर हे सगळं कळाल्याच्या नंतर ज्यावेळेस सावली, सारंग, सोहम, तारा हे सगळेजण घरी येतात त्यावेळेस मात्र ते सगळे खुश असतात, पण ज्यावेळेस मात्र ज्या क्षणी सारंग घराच्या आतमध्ये एंट्री करतो त्यावेळेस मात्र ऐश्वर्या कंपनीची सगळी लोक, फाईल सगळे तिथे हजर असतात आणि ह्या सगळेजण पाहून सारंगला धक्का बसतो। सारंग म्हणतो की असं अचानक काय झालं। तर त्यावेळेस मात्र तिलोत्तमा म्हणते की सारंग, मला लवकरात लवकर तू इथे बस, मला तुला खूप सारा हिशोब विचारायचा आहे। त्यावेळेस मात्र सारंग म्हणतो की बोल नाही काय झालं। तर तिलोत्तमा म्हणते की आपल्या कंपनीतले 20-25 लाख रुपये तू गायब केलेस, नेमके हे सगळे खर्च कुठे केलेस तू। तर त्यावेळेस मात्र सारंग म्हणतो की काय झालं आई, मी पैसे खर्च केले, मी कुठेच पैसे खर्च केले नाही, आणि मी जर करणार असतो तर तुला मी आधी सांगितलंच असतं ना। त्यावेळेस मात्र ऐश्वर्या म्हणते की कसं आहे ना सारंग, सगळी काही कंपनीची मालकी हक्क तुझ्याकडे असला म्हणून तू किती देखील पैसा उडवू शकत नाही, हे लक्षात घे, तू तुझ्या बायकोवरती उडवला असशील। तर त्यावेळेस मात्र हे सगळं चालू असताना तारा देखील म्हणते की काय गरज होती सावलीला एवढ्या महागड्या हॉटेलमध्ये आणि रिसॉर्टमध्ये नेण्याची, त्याच्यामुळेच एवढा सगळा पैसा गेला असेल। तर सारंग म्हणतो की एक सेकंड, त्या रिसॉर्टमध्ये तुम्ही देखील आला होता, त्याच्यामुळे सावलीला एकटीला कोणी काही बोलू नका। तर त्यावेळेस मात्र तिलोत्तमा म्हणते की एवढे पैसे गेले कुठे सारंग, तुझ्या साईनशिवाय कंपनीतला 1 रुपया देखील जाऊ शकत नाही, हे तुला तर माहितीच आहे, कारण की सगळं काय पैशाचं डिपार्टमेंट आणि सगळं काय मॅनेजमेंट तुझ्याच हातात होतं। तर त्यावेळेस मात्र सारंग म्हणतो की मी तर 1 रुपया देखील काढलेला नाही, मग पैसा गेला कुठं, एवढा 20-25 लाखाचा घोटाळा आजपर्यंत कधी माझ्याकडून झाला नाही, मग अचानक कसा होईल। तर हे सगळं केलेलं असतं ऐश्वर्याने आणि त्या राजकुमारने, पण त्या दोघांचं नाव देखील इथे येत नसतं। पण ऐश्वर्या म्हणते की सारंग, पैशाचा घोटाळा तू केलाय, त्याच्यामुळे पुढच्या 2 दिवसाच्या आतमध्ये हे 25 लाख रुपये तू ते नाही आणून दिले किंवा हे कुठे गेले तर तू ह्या सगळ्याला जबाबदार राहशील आणि तुला ती कंपनी सोडावी लागेल। तर तिलोत्तमा म्हणते की ऐश्वर्या तू पुढे बोलू नकोस, कारण की नेमकं काय घडलंय, माझ्या मुलावरती माझा पूर्ण विश्वास आहे, सारंग असं कधी देखील करणारच नाही मला विचारल्याशिवाय। तर सारंग म्हणतो की हो आई मी केलंच नाही, पण तिलोत्तमा म्हणते की मग तुझी साईन होती, तू स्वतः साईन दिली म्हणून अकाउंट डिपार्टमेंटने एवढे 25 लाख रुपये दिलेले आहेत। तर हे सगळं झाल्याच्या नंतर आता ज्यावेळेस सारंग कंपनीमध्ये जातो आणि चौकशी करतो तर सारंगच्या लक्षात येतं की राजकुमार दादाने 25
25 लाख रुपये काढलेले आहेत, ते पण माझ्या नावाची साईन करून स्वतः. तेवढंच मात्र सारंगच्या पायाखालची जमीन सरकते. सारंग म्हणतो की आता हे सगळं केलं कसं काय असेल यांनी, आणि माझी साईन केली आणि तरी देखील मला कोणी देखील विचारलं नाही, हे कसं झालं. तर सारंग अकाउंटंटला देखील विचारतो आणि म्हणतो की राजकुमारने इथून 25 लाख रुपये नेले, तुम्ही काय विचारलं नाही. त्यावेळेस मात्र सगळेजण म्हणतात की साईन तर तुम्ही स्वतःच दिली होती, त्याच्यामुळे आम्ही काही विचारलं नाही, कारण की त्यांनी सांगितलं देखील की तुम्ही स्वतः परवानगी दिलेली आहे. तर मित्रांनो, पुढे आता सारंगवरती सगळेजण घरातील चोरीचा आरोप घेत असतात आणि म्हणत असतात की सारंगने चोरी केली एवढी 20-25 लाखाची. त्यावेळेस मात्र सावली आणि सारंग सगळ्यांना समजावून सांगत असतात की आम्ही काहीच नाही केलं. तर हा राजकुमार इकडे पैसा घेऊन चांगला एन्जॉय करत असतो आणि ऐश्वर्याला कॉल करून सांगतो की तुला तुझ्या हक्काचे पैसे लवकरात लवकर भेटून जातील. त्यावेळेस मात्र ऐश्वर्या म्हणते की मला तर पैसे भेटलेच पाहिजे, पण इकडे या सारंगला आता घराच्या बाहेर काढल्याशिवाय मी सुट्टी देत नाही. तर त्यावेळेस मात्र आता ऐश्वर्या म्हणते की या सारंगला घराच्या बाहेर काढते आणि तुला घराच्या आतमध्ये कसा आणता येईल हे राजकुमार दादा मी सगळं काय बघते. तर हे सगळं ऐश्वर्याचाच प्लॅनिंग असतो, हा तुम्हाला देखील कळायलाच असेल. तर इकडे आता हे सगळं घोटाळा झालेला असतो. त्याच्यामुळे ताराचं माहिती असेल तुम्हाला सॉन्ग देखील रिलीज झालं होतं. तर ताराचं सॉन्ग देखील आता खूप पॉप्युलर झालेलं असतं. त्याच्यामुळे हे सगळं सॉन्ग आता सावलीने गायलेलं असतं, हे तुम्हाला देखील माहीत आहेच. तर त्यावेळेस मात्र आता हे सगळं सत्य उघडकीस लवकरच बाहेर येऊ नये यासाठी मात्र भैरवी वजेने अजून एक प्लॅनिंग बनवलेलं असतं. म्हणते की आता सावलीसाठी आपण काहीतरी असं केलं पाहिजे की सावली कधी देखील ताराचं खरं सत्य कोणाला देखील जगासमोर सांगणार नाही. पण तुम्हाला माहितीच आहे की जगन्नाथने अजून एक व्हिडिओ काढून ठेवलेला असतो स्वतःच्या मोबाईलमध्ये की ही तारा फक्त थोबाड हलवते त्याचा. तर तो व्हिडिओ देखील जगन्नाथकडे असतो आणि जगन्नाथ ठरवतो की आता वेळ आली की भैरवी वजेला आणि त्या ताराला मी सोडणार नाही, कारण की माझ्या मुलीवरती जर हे अत्याचार करायला सुरुवात केली तर ह्यांना देखील मी असा बदला घेईल की ह्यांना कुठे तोंड दाखवायला जागा देखील उरणार नाही. तर आता इकडे सगळेजण सारंग आणि सावलीवरती चोरीचा आरोप लावत असतात. त्यावेळेस मात्र तारा देखील म्हणते की ह्या सारंगदादानेच सगळे काही पैसे उडवले असतील, त्याच्यामुळेच आपल्यावरती आज ही वेळ आलेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, राजकुमारने एवढंच करून शांत बसलेलं नसतो. राजकुमारने रूपम कॉस्मेटिकमधले खूप सारी गोष्ट गायब देखील केलेल्या असतात, ते पण फक्त सारंगच्या सहीच्या हाताखाली. तर आता हे सगळं झालं असतं. त्यावेळेस मात्र ऐश्वर्या म्हणते की आता तुला काही जरी झालं तरी एवढा मोठा घोटाळा झाला आहे, त्याचे पैसे लवकरात लवकर तुला आणून द्यावे लागतील. त्यावेळेस मात्र सावली म्हणते की आपण जगन्नाथ सरांची मदत घेऊया, कारण की जगन्नाथ आपल्याला नक्कीच मदत करतील. त्यावेळेस मात्र सारंग म्हणतो की अगं सावली, मी हे पैसे घेतलेच नाही, मग हे पैसे गायब झालेच कसं काय, माझी साईन कोणी केली असेल. तर हा सगळा काय घोटाळा चालू असतो. त्यावेळेस मात्र सगळेजण आता सावली आणि सारंगवरती चोरीचा आरोप लावत असतात. ऐश्वर्या म्हणत असते की सारंग आणि सावलीला घराच्या बाहेर काढा, कारण की ह्यांच्यामुळे आपल्यावरती अशी वेळ आलेली आहे. उद्या आपले हे सगळं काही घराची प्रॉपर्टी देखील विकून खातील. तर तुम्हाला माहितीच आहे की याच्या अगोदर आपल्या सावलीवरती देखील खूप सारे चुकीचे आरोप यांनी लावलेले आहेत. हे सगळे ऐश्वर्या यांनीच लावलेले आहेत, हे तुम्ही आतापर्यंत पाहिलंच असेल. पण ही महामूर्ख ऐश्वर्या अजूनपर्यंत कोणाला सापडलेली नसते. पण एक ना एक दिवस ही असा सगळ्यांसमोर खरा चेहरा येणार आहे की ह्या ऐश्वर्याला आणि त्या राजकुमारला दोघांना देखील आता रस्त्यावरती भीक मागायची वेळ येणारच आहे. जसं की त्या राजकुमारला घराच्या बाहेर काढला, त्याच प्रकारे आता ह्या ऐश्वर्याला देखील घराच्या बाहेर काढलं पाहिजे. तर तुमच्या याबाबत काय मत आहे? तर मित्रांनो, पुढे आता तुम्ही पाहाल की सारंग आणि सावलीला घराच्या बाहेर काढण्यासाठी ही ऐश्वर्या खूप सारा फोर्स करत असते, परंतु तिला तुम्हाला विश्वास असतो की सारंगने असं काही केलं नसेल, त्याला एवढी मोठी शिक्षा द्यायला नको. तर त्यावेळेस मात्र राजकुमारने हे सगळं केलेलं असतं हे सारंगच्या देखील लक्षात येतो आणि सारंग म्हणतो की जर आम्ही ह्या घरामध्ये राहिल्यामुळे तुम्हाला एवढा प्रॉब्लेम होत असेल तर मी आणि सावली हे मेंदळे कुटुंब सोडून कायमचं जायला तयार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, सारंग आणि सावलीने मेंदळे कुटुंब सोडून गेलं पाहिजे का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि ह्या महामूर्ख ऐश्वर्याला कोणती शिक्षा झाली पाहिजे हे देखील कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओच्या खाली अजिबात देखील कमेंट करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, तर लवकरात लवकर क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा, कारण की या ठिकाणाच्या अगोदर देखील तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या काही अपडेट पाहायला भेटतील. तर लवकर जॉईन व्हा. धन्यवाद.